बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार. सरसकट कर्जमाफी असा शब्द टाकला आणि शासनाकडनं जी आर काढला, परंतु त्याच्यामध्ये जातक अशा 3 ते 4 अटी अशा टाकल्या की 2019 ला महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये जे शेतकरी बसलेले असतील त्यांना फक्त 50,000 रुपयाचं बक्षीस तुमची कर्जमाफी मिळेल. तसेच 2025, 26, 27, 28 जे वर्ष संपायला अजून वेळ आहे त्या वर्षाची सुद्धा वसुली असेल त्याच वेळेला खऱ्या अर्थानं किती शेतकरी कर्जमाफीमध्ये बसणार आहे. आणि ह्या अटी दिल्यानंतर 2019 ला 32 लाख शेतकरी हे त्या महात्मा फुलेमध्ये बसलेले होते. 2 लाख कर्ज असणाऱ्या व्यक्तीला तिथे फक्त 50,000 रुपयाचा फायदा झाला असता. आणि हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी आपल्या सर्वांचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय रोहितदादा पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्यावर आवाज उठवला आणि या महाराष्ट्राचं जे तीर्थक्षेत्र आहे, जगात 360 तीर्थक्षेत्र आहेत, त्यापैकी सर्वात समर्थ असं तीर्थक्षेत्राच्या नगरीला म्हटलं जातं त्या पंढरपूरमध्ये आंदोलन केलं. 3 दिवसाचं अन्नत्याग उपोषण केलं आणि त्यानंतर सरकारने आश्वासन दिलं, परंतु त्या वेळेत त्यांनी पूर्ण केलं नाही. म्हणून पुन्हा सामाजिक पुन्हा जे आंदोलन केलं, रस्ता रोको आंदोलन केलं आणि मग सरकारला घुर्ग्या लागण्याचं काम हे आपल्या रोहितदादा पवार यांनी केलं. आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ 32 लाख शेतकरी 1900 आणि 25, 26, 27, 27 याच्यामध्ये अटकणारे 6 ते 7 लाख शेतकरी म्हणजे 38 लाख शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी मिळेल असा निर्णय द्यायला रोहितदादांनी भाग पाडलं. आणि म्हणून एवढं मोठं महाराष्ट्रासाठी केलेलं काम आहे. आज तालुक्याचा विचार केला तर तालुक्यामध्ये फक्त महाराष्ट्र बँकेचा जर विचार केला तर सुरुवातीला काहीतरी मला वाटतं 2,500 ते 3,000 लोक बसत होते, परंतु फक्त एका बँकेत हा निर्णय झाल्यामुळं जवळजवळ 4,500 लोक बसले. हे श्रेय कोणाला असेल तर ते रोहितदादांना आहे. आणि म्हणून की ह्या शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी, पेपर फुटीचा विषय असेल, विद्यार्थ्यांचा विषय असेल, या सर्व बाबींना आपण घडवलेलं आपलं नेतृत्व महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं उपयोगी पडते. आणि म्हणून आपल्याकडनं त्या नेतृत्वाचा सत्कार, सन्मान हा झाला पाहिजे. त्या उद्देशाने सर्वांच्या वतीनं पदाधिकारी असतील, 3ही पक्ष असतील, आघाडीतील सर्व पक्ष आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आजचा हा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मला आमच्या पूर्ण फुलाची पाकळी म्हणजे उद्देशाप्रमाणे महाराष्ट्रात केलेलं काम आहे ते आमच्या कर्जत आपल्या मतदारसंघाला उपयोग झाला, पण आम्ही घडवलेलं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या उपयोगाला पडलं. म्हणून आम्हाला सर्वांना अभिमान आहे, म्हणून आज तुमचा सन्मान केला जातो. आणि इथून पुढामध्ये एकच आहे, आम्हाला दादा घडवणारा माणूस पाहिजे. तुम्ही घडवणारे अडवणाऱ्याला ही जनता कधीच सोडून देणार नाही. हे 100% एक सोबत करत आणि जानकरच्या जनतेने घडवलेलं आहे. म्हणून तुम्ही केलेल्या कार्याचं तुमचं सन्मान केलं जातोय. तुम्हाला इथून पुढच्या भावी आयुष्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, कर्जत मतदारसंघाच्या वतीनं मी तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझा प्रस्ताव थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रपती. पाठीशी उभा राहून त्यांना एक आशीर्वादाची थाप देण्याचं काम जे आपण करणार आहोत याला सत्कार म्हणायचं खऱ्या अर्थाने. आणि ते काम आपण सर्वजण करत आहोत. मन आहे गार इंडे आकाशी, परंतु तिचे चित्त पिल्लापाशी. तसं महाराष्ट्रभर फिरतायत दादा, भल्या भल्यांना आगाव घेतायत, शासनाच्या विरोधात पुकार करतायत. ते कुणासाठी करतायत? सर्वसामान्य जनतेसाठी, तुमच्या आमच्यासाठी करतायत. तर या कामाची पावती म्हणून आपण आज हा सत्कार समारंभ ठेवलेला आहे. मध्ये आता कोणतरी कर्जत मध्ये भोरटा एक म्हटला, बोलला रोहित दादा आमदार दाखवा आणि बक्षीस मिळवा. अरे बोरट्या, तुला काय माहित आहे? ते फक्त कर्जत जामखेडच नाही तर महाराष्ट्राचं नेतृत्व करतात आणि तू कुठे आहेस नेमका? त्याला सुद्धा प्रश्न मला विचारायचा या ठिकाणी. तर अशा पद्धतीने कारण नसताना आपल्या नेत्यावरती कुणी चिखलफेक करण्याचं काम या ठिकाणी करायचं नाही. ते कदापि आम्ही खपवून घेतलं जाणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी दादांना सुद्धा एक विनंती मला करायची. दादा, तुम्ही महाराष्ट्र बघताय, महाराष्ट्राचं तुम्हाला खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, परंतु या ठिकाणी कर्जत मध्ये एक मी छोटासा कार्यकर्ता आहे, चिल्लर कार्यकर्ता आहे.
परंतु कट्टर कार्यकर्ता आहे. माझा सख्खा भाऊ भाजपचा तालुका अध्यक्ष आहे किसान मोर्चाचा. परंतु मी पहिल्यापासून दादांवर प्रेम करून मी आज बी कट्टरच आहे. आणि शेवटच्या वेळेत राजकारण सोडून देऊ, पण जात आणि पात काय होता एवढा विश्वास या ठिकाणी देतो दादा. आणि एक विनंती करायची, जे आपल्या कर्जत तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब या पक्षाची कार्यकारिणी अस्तित्वात नाही, जी आहे ती काय आहे माहित नाही. मी असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा माफी मागतो. परंतु आज या ठिकाणी जर कार्यकारिणी सगळे अस्तित्वात असेल तर प्रत्येक पदाधिकाऱ्याचं काम असतं या ठिकाणी बहुसंख्येने लोक उपस्थित व्हायला पाहिजे. एका फोनवर एका निरोपावर एवढी सगळी जनता आदरणीय दादांवर प्रेम करून या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. त्यामुळं कार्यकारिणीचा सुद्धा दादांनी विचार करावा अशी एक विनंती करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं मी स्वागत करतो, उपस्थितीबद्दल आभार मानतो. आणि इथून पुढच्या कार्यकाळामध्ये दादा तुम्ही सांगाल ते धोरण आणि बांधाल ते तोरण या निष्ठेने आम्ही इथून पुढे सुद्धा वागू. आणि तुम्ही महाराष्ट्रावर फिरा, आम्ही तुमचा इथं बाजीप्रभू देशपांडेच्या भूमिकेत या ठिकाणी आम्ही गड सांभाळायचं काम करू एवढा शब्द देतो. आणि या ठिकाणी थांबतो. आणि आपणास सुद्धा पुढील भावी राजकीय वाटचालीस मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. कर्जत जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांचा तालुक्यातल्या विशेष करून महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेल्या ह्या सत्कार सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आत्ताच नवनिर्वाचित जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय काकडे सर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष किरण नाना पाटील, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर भाषणातून घालवली. मला ह्या ठिकाणी थोडक्यात एवढंच सांगायचं की पंढरपूरला जे कर्जमाफी संदर्भातलं आंदोलन झालं, त्याच्या आधी नाशिकला कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन झालं, पंढरपूरच्या दिवशी रात्री असतील आम्ही एकदम जवळ तिथं होतो. मंत्र्यांनी दिलेला शब्द की येणाऱ्या एवढ्या एवढ्या दिवसात अधिवेशनाच्या आधी आपण ती मिटिंग लावू आणि गोदड महाराजांच्या नगरीत मला त्यावेळेस असं तिथं वाटायचं की हे बहुतेक फसवणूक करण्याच्या प्रकारातला प्रकार दिसतोय. परंतु ऐकू नका असं म्हणणं म्हणजे उपोषण चालू ठेवा आणि उपोषण कुठंतरी थांबलं पाहिजे. शेवटी माणसाच्या जीवाची आपण बघतो की 2-4 तास सुद्धा आपल्याला खायला नाही मिळालं, चहा नाही घेतला तरी आपल्याला त्रास व्हायला सुरू होतो, भूक लागती. आज 3-4 दिवस झाले उपोषण चालू आहे म्हणल्यानंतर आपण ती भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे की थांबलं पाहिजे. आणि जी शंका सगळ्यांना आली त्याच पद्धतीने सरकारने निर्णय मिटिंग सुद्धा बोलवली नाही. त्याच्यानंतर परत रोहितदादांनी एक छत्रपती संभाजीनगरला आणि ह्या ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आणि शेवट सरकारला त्या निर्णयावर झुकावं लागलं. सरकारने त्यांना श्रेय द्यायचा प्रयत्न केला नाही, परंतु महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्याला ह्या कर्जमाफीचा लाभ मिळालाय त्या प्रत्येक शेतकऱ्याला माहिती की ही जी वाढीव कर्जमाफी किंवा जी लोक त्या निकषात अडकत होते त्या अडकणाऱ्या लोकांना त्या निकषातून बाहेर काढण्याचं काम जर महाराष्ट्रात कोणी केलं असेल तर ते एकमेव नेता महाराष्ट्रात या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांचंच नाव या ठिकाणी घेतलं जातं. पक्षाची लोक कोणते काय म्हणतात त्याच्यापेक्षा तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला विचारा. की झालं दिल्लीला ह्या ठिकाणी आंदोलन सुरू झालं. दादा तुम्ही मला वाटतं परदेशात होते त्यावेळेस आम्ही आपला मेसेज टाकला की दिल्लीचं एवढं मोठं आंदोलन आहे. आज देशातली सगळी तरुण नाही त्यातले 80% लोक अजून मतदार बी नाहीत ती पोरं की आता 29च्या निवडणुकीला त्यांना मतदानाला पात्र होणार आहे. त्या आंदोलनाला तुम्ही तिथं पाहिजे होते. असं होऊस तर दुसऱ्या दिवशी तर तिथं आला असंच काळा शर्ट घालून होते बरोबर. तर विद्यार्थ्याचा प्रश्न असो, नवतरुणाचा प्रश्न असो, शेतकऱ्याचा प्रश्न असो, महिलांचा प्रश्न असो, प्रत्येक प्रश्नाचं महाराष्ट्रात आजच्या घडीला एकमेव उत्तर आहे तर आमदार रोहितदादा पवार. आणि आपल्या सगळ्यांच्या मनात एक शंका आहे मला माहिती. परवा सुद्धा दादांनी सांगितलं 13 तारखेपर्यंत थांबा. मला वाटतं आज 13 तारीख आहे. 13 तारखेला काहीतरी घडणार आहे असं वाटत होतं पण बहुतेक काहीतरी, परंतु हा 17 असेल काय असेल. परंतु आमची एक आपल्याला विनंती, तेवढे मोठे पदाधिकारी आपण कुणीच नाहीत, परंतु आपण जी सरकारच्या विरोधात दादा भूमिका घेतली, उद्या पक्षाचा निर्णय काय होईल ते डिलिमिटेशनच्या ह्याच्या त्याच्या मुद्द्यावर आम्हाला माहित नाही.
परंतु आपण जी सरकारच्या विरोधात आणि विशेष करून भाजपच्या विरोधात जी भूमिका घेतली त्याच भूमिकेत आम्हाला आपल्याला 2029 पर्यंत बघायला आवडेल. आणि कुणी आपल्या सोबत असू ना असू आम्ही सगळे तुमच्या बरोबर त्या संघर्षाच्या काळात निश्चितपणाने राहू. असा आपण सगळ्यांनी त्यांना शब्द देण्याची तयारी आहे का आपली सगळ्यांची? हीच सगळ्यांची दादा तुमच्यावर विश्वास आहे ना. आपण त्या विश्वासाला आजपर्यंत पात्र राहत आलाय तर भविष्यात देखील राहताल. पुनश्च एकदा आपण जे सगळ्या विषयावर आंदोलन पुकारलं आणि यश मिळवून दिलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यसम्राट आमदार रोहितदादा पवार यांच्या समोर बसलेले सर्वच आदरणीय पत्रकार बंधूंनी नोट टाकला तसं महाराष्ट्रामध्ये रोहितदादा पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र हलवून सोडला की जे शासन कधी निर्णय मागे घेत नव्हते त्यांना निर्णय मागे घेण्यासाठी त्या ठिकाणी रोहितदादांनी भाग पाडलं आणि कर्जमाफीमध्ये दुरुस्त्या करायला लावल्या, कॅबिनेटची मीटिंग घ्यायला लावली आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दादांनी या ठिकाणी प्रयत्न केले. जो कांदा 7 आणि 8 रुपयांनी जात होता तो कांदा आज 25 रुपयांनी नेण्यामध्ये रोहितदादांचा मोठा वाटा आहे. नाशिकमध्ये जाऊन मोठं आंदोलन केलं आणि आंदोलनाची दखल या ठिकाणी या केंद्र सरकारला घ्यावी लागली आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळाला. पंढरपूरमध्ये या ठिकाणी दादांनी आंदोलन केलं, याचाही परिणाम या ठिकाणी या सरकारला घ्यावा लागला आणि याच्यामध्ये संपवलं गेलं. फिरताना आमच्यातलेही म्हणायला लागले की रोहित आपण खालच्या लेवलला जाऊन बोलत नाही, आपण जे बोलतो ते पुराव्यासकट तिथं बोलत असतो. आता काल परवा एक व्हिडिओ फेमस झाला दिल्लीचा, तिथं गेलो होतो. माझ्या बहिणीचं एंगेज रिसेप्शनचं तिथं एक बैठक होती. त्याच्यात राहुल गांधीजी पासून सगळेच मोठे मोठे नेते आले होते आणि सत्ताधारीपैकी पंतप्रधान साहेब पासून होम मिनिस्टर पासून सगळेच आले होते. आमचं काम होतं गेटवर उभं राहायचं, सगळ्यांना नमस्कार करायचा. मी म्हणणार काय महाराष्ट्रात लोक आता थोडेफार ओळखायला लागले, दिल्लीमध्ये कोण ओळखते आपल्याला. पण बघा तुमची ताकद आणि तुमचा आशीर्वाद आणि महाराष्ट्रातल्या युवांनी जो दिलेला आतापर्यंतचा पाठिंबा, तिथे येणारा प्रत्येक मंत्री असेल तो या साध्या आमदाराला त्या ठिकाणी ओळखत होता, नावानिशी ओळखत होता. ही खऱ्या अर्थाने आपल्याकडे ताकद. त्यामुळे सगळ्यांचं स्वागत केलं. मग आम्हाला कळालं की आता पंतप्रधान साहेब येतात. आता पंतप्रधान साहेब आले ते SGP असतात माहिती ना आपल्याला, ते जरा लय कडक असतात, ते कोणाचं ऐकतात. म्हणलं आधीच कशाला आपण ते तर पुढं करायचं, काहीतरी बोललं तर आपलं इगो घटवायचा, चला मागे जाऊन उभा राहावं. त्यामुळे पंतप्रधान साहेब आलं, सगळं पॅक केलं. मग मी साईडला बसलो होतो. सगळ्यांचं झालं होतं कारण शेवटी ते 9-9:30 वाजता आले होते सगळ्यात शेवट. आणि मग म्हणलं की चला आता साईडला थांबव. आम्ही थांबलो होतो. मग पवार साहेबांकडे निरोप आला की आपलं फंक्शन आहे, सगळ्यांना तुम्ही विनंती केली, सगळ्यांना तुम्ही स्वागत केलं आणि मग आता पंतप्रधान साहेब येत असतील तर फोटो करायला काय हरकत आहे. म्हणलं साहेब तिथं गर्दी असेल आणि ते काय SGP आम्हाला काय येऊन देणार आहे. मग ते म्हणले काय काळजी करू नका, तुमचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग आम्ही सगळे गेलो, तिथं थांबलो. मग त्यांची चर्चा पवार साहेबांची चालू होती. आम्ही साईडला उभं होतो. म्हणलं आता बोलवतील का नाही बोलवतील हे माहीत नाही. पण म्हणलं चला. मग तिथं ते त्याला माझ्या बहिणीला आणि त्यांच्या पतीला भेटण्यासाठी मग स्टेजवर आले. आणि मग स्टेजवर आल्यानंतर मग आम्हाला तिथं बोलवलं. आम्ही आलो. माझ्या पुढे 2-3 लोक होते, त्यांनी नमस्कार केला. मोदी साहेबांनी नमस्कार केला आणि मग त्या ठिकाणी मी आलो. मला असं वाटलं की मला कोण ओळखते, पण बघा तुमची ताकद, नावानिशी त्यांनी ओळखलं आणि त्यांनी त्या ठिकाणी बघा कुठल्याही पक्षातला एखादा व्यक्ती असला त्या पदावर जाणं सोपं नसतं आणि पंतप्रधान होणं काय असंच काय खेळ नसतो. त्याला कुठं ना कुठे कष्ट करावे लागतात आणि कुठल्याही पक्षाचा नेता त्या पदावर पोचत असताना कष्ट हे करावेच लागतात आणि ते त्या पदावर बसलेले आहेत. त्यामुळे त्यांचा आदर त्या बाबतीत नक्कीच तिथे आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तिथे गेल्यानंतर न मंत्री राहिलेला माणूस फक्त प्रामाणिकपणे लढतोय, महाराष्ट्राच्या लोकांसाठी लढतोय, सामान्य लोकांसाठी लढतोय, रस्त्यावर येऊन लढतोय आणि त्याला तुम्ही सगळे जर पाठिंबा देतायत, याच्यामुळे आपलं वजन जे वाढलेलं आहे त्यामुळेच एवढा प्रमुख आणि महत्वाच्या पदावर असल्या माणसाला सुद्धा
साध्या या आमदाराचं नाव माहिती असणं फार महत्वाची गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे असं मला तरी वाटतं. आता त्याच्यात एक छोटासा सांगतो. बरेच वेळ आमची चर्चा झाली, राजकीय चर्चा झालेली नाही. तिथं मी गेलो, त्यांनी म्हणाले की रोजभाई आप कैसे हो. मी तिथंच गार झालो. मी पंतप्रधान साहेबांना माझं नाव माहिती आहे आणि ते म्हणले अहो कितना गुस्सा करतो आप. मी तर म्हणलं गुस्सा तो हम विरोध में तो गुस्सा करेंगे, हम रस्ते पे तो आएंगे. आपकी पत्नी का मी म्हटलं माझी बायको इकडेच आहे. तिला बोलवलं, इनको बताओ टीवी पे इनको जब देखते हर वक्त गुस्सा करते कुछ हंसते नाही, जरा हसायला लावा त्यांना. आणि मग बायकोच्या मनातच असल्यामुळे ती खुश झाली. मी सांगते जरा हसत जा, जरा बोलत जा, बायको सांगते. आणि मग बाकी इतर विषयावर चर्चा झाली आणि मग तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितला. म्हणजे त्यात काही लोकांना वाटतं राजकारण झालं, अजिबात नाही. ते समाजकारण होतं आणि तो एक संवाद होता आणि तो आदराचा संवाद त्या ठिकाणी आमच्या दोघांमध्ये तिथं झाला. म्हणजे मला सांगायचं काय की आपण जेव्हा प्रामाणिक असतो आणि तुमच्यासारखे लोक आपल्याला पाठिंबा देतात आणि जेव्हा प्रामाणिक पद्धतीने जेव्हा आपण लढत असतो त्याची दखल महाराष्ट्राचे काय देशाचे प्रमुख सुद्धा त्या ठिकाणी घेत असतात याची जाणीव कालच्या परवाच्या कार्यक्रमामध्ये मला तिथे झाली. त्यामुळे हे सगळं जे आहे ते तुमच्यामुळे आहे. तुम्ही म्हणताल इथे येत नाही वगैरे, आता काय करणार, आता जावं लागतंय बाहेर. अजून 3 वर्ष आपल्या इलेक्शनला, त्यामुळे काळजी करू नका. नंतर इतके तुम्ही म्हणताल अहो बघा की जरा बाहेर कुठं काय काम आहे. जसं कोविडच्या काळामध्ये इतकं वेळ घरी राहिलो, मध्ये आले येतो खर्च जाण केलं, मग ते आपलं ॲम्ब्युलन्स दे, औषधं दे आणि कुठं काय दे. पण बाहेर फिरायला परवानगी नव्हती, घरी जास्त वेळ असायचो. सुरुवातीला आमची पत्नी आणि मुलं म्हणायची तुम्ही घरी येतच नाही. कोविडमध्ये इतकं घरी राहिलो तेच म्हणायला लागले आता कधी जाताय बाहेर. तसं बघा आता कर्जत जामखेडमध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये ठाकरे साहेब स्वतः तिथं मांडत असतात. पण शेवटी कसं आहे की आता 60% लोक या राज्य सरकारच्या विरोधात, नाही तर इलेक्शन झाल्यानंतर 60% विरोधातच असतात कोणाचे काय असेल. त्यामुळे मग 60% लोक जर विरोधात असतील तर त्या 60% लोकांचं प्रतिनिधित्व करणारे जे प्रमुख नेते आहेत त्याच्यामध्ये हा कार्यकर्ता सुद्धा तिथं प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि मग त्यासाठी कुठे ना कुठे तिथे जावं लागतं. आता तुम्ही मला सांगा कांद्याचा प्रश्न जेव्हा होता आपल्या कर्जत जामखेडमध्ये 22,000 शेतकरी कांदे देतो. आता रेट वाढला तो असं झाला का नाशिकवाल्यांचाच वाढला आणि कर्जत जामखेडवाल्यांचं वाढला नाही. आंदोलन केलं कुठं, नाशिकला 2दा आणि पुण्यात एकदा. आणि तुम्ही पण म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून कुठे गेलं, आपल्या कर्जतला केलं आणि जामखेडला केलं. त्याचा फायदा काय झाला, तुमचाच फायदा झाला ना. आमच्या घरी नाही कांदा, ऊस आहे आणि काय ते द्राक्ष. पण फायदा कोणाचा झाला, शेतकऱ्याचा झाला. आम्ही जर रस्त्यावर आलो नसतो, सरकारला जाब विचारलं नसतं, सरकारला घाईला आणलं नसतं, गुडघ्या आणलं नसतं तर सरकार म्हणलं असं चाललंय बरं, काय प्रॉब्लेम आहे, काय फरक पडत नाही, चालू दे आपला कांद्याचा भाव 5 रुपये किलो तर 5 रुपये किलो. पण मग तुम्ही आपण सगळ्यांनी लढल्यानंतर मग तो कांद्याचा भाव आता जो वाढलाय तो वाढलाय. म्हणजे तुम्ही लढला, एकजूट आपल्या सगळ्यांची आली, त्याचा फायदा तिथे झाला. आता कर्जमाफीच्या बाबतीत जेव्हा कर्जमाफी जाहीर झाली आम्ही स्वागत केलं, पण GR जेव्हा हातात आला तेव्हा म्हणलं यायला काहीतरी गंडवागंडवी झाली. कर्जमाफी नसून कर्ज वसुली दिसायला लागली. पण बरेच लोक आपल्यातले काय म्हणतात कर्जमाफी झाली, कर्जमाफी झाली, किती 1000 कोटी, 35,000 कोटी. लोक तिथूनच बघायला लागले, माझी झाली असेल 10 लाखाची, माझी झाली असेल 2 लाखाची. अरे वाचत तरी काय लिहिलं त्याच्यामध्ये. त्यात काय लिहिलं होतं की 2019ला ज्या लोकांनी कर्जमाफी घेतली अशा सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयाची कर्जमाफी मिळणार. म्हणजे तुमचे 2 लाख रुपये जर थकीत असतील तर तुम्हाला किती रुपये भरावे लागतील, 1.5 लाख रुपये. आणि मिळणार किती, 50,000. 2.5 लाख असेल तर तुम्ही 2 लाख भरायचे आणि मग तुम्हाला 50,000ची कर्जमाफी मिळणार. म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम जास्तीत जास्त कर्जमाफी कितीची, जर 19ला तुम्ही कर्जमाफीचा त्यावेळेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला 50,000ची कर्जमाफी जास्तीत जास्त मिळणार. आता किती लोक आहेत 2019ला फायदा घेणारी, नाहीतर त्यांनी त्यावेळेस अडचण असल्यामुळे जी कर्जमाफी आली होती त्या कर्जमाफीचा लाभ घेणारे या महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी, तर 38 लाख शेतकरी. 55 लाख शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी कुणी जाहीर केली, सरकारने जाहीर केली. त्यात किती शेतकरी 2019चे त्यांनी लाभ घेतला, असे 38 लाख शेतकरी. आणि त्याच्यामध्ये किती शेतकरी जे 50,000पर्यंत आहेत ते फक्त आहेत 2 ते 3 लाख. बाकी सगळे शेतकरी 50,000च्या पुढचे आहेत. त्यामुळे हा जो लढा आपण पवित्र भूमी पंढरपूरमध्ये लढलो आणि आशीर्वाद कोणाचा घेतला, तर आशीर्वाद या भूमीचा घेतला, या पवित्र भूमीचा आपण घेतला. आणि त्या पवित्र भूमीमध्ये जाऊन आपण बसलो आणि तिथे हे सगळे शेतकरी आपल्याबरोबर बसले, कर्जतचे, जामखेडचे, बाहेरचे.
तिथं आपण बसलो, कोणासाठी बसलो तर 38 लाख शेतकऱ्यांसाठी बसलो. आणि रेग्युलर असणारे किती शेतकरी या महाराष्ट्रामध्ये, तर 14 लाख शेतकरी. आता 14 लाख शेतकऱ्यांनी ती अट काय टाकली होती, 26-27 संपलंय का आपलं? नाही, अजून 9 महिने बसावं लागले असते वाढ वगैरे, मिळते का नाही, मिळते का नाही, मिळते का नाही. मग आपण म्हणलो की ती अट काढून टाका आणि 50,000चं 1 लाख करा आणि मग 2019ची अट तुम्ही काढा आणि सरसकट 2 लाखावर करा. त्यावेळेस आम्हाला काय बोलण्यात आलं होतं, हा नौटंकी करतोय, हा चेष्टा करतोय, हा शो ऑफ करतोय, नुसता तिथं उपोषणाला बसलाय आणि बरंच काय, कोणतरी म्हणते पाणी पितोय आणि काय आपलं काय पाण्यात काहीतरी टाकून पितोय. आता समोरच बाटली फोडत होतो की पाण्याची. हा, त्यामुळे तिथं आणि काही 3 दिवस आपण घेतलं नव्हतं. मला असं वाटलं अजून 4 दिवस पुढे जाणार आहे. सुरुवातीला तुम्ही सर्वजण आलात, माता भगिनी आल्यात मोठ्या प्रमाणात आणि मग तिथं भेटून जात होते सगळे. फक्त एनर्जी डाऊन व्हायला लागली होती. आणि मग दुसऱ्या दिवशी अजून आपल्यातले लोक आले. सोलापूर जिल्हा आला, अहिल्यानगर जिल्हा आला, मराठवाडा सुरू झाला होता आणि तिसऱ्या दिवशी विदर्भातून लोक यायला सुरुवात झाली होती. आता हे कळलं असणार ना सरकारला, सरकार त्या बाबतीत हुशार आहे की कुठं काय चाललंय. त्यांना कळलं, प्रतिसाद मिळायला लागला. लोकांना माहित नव्हतं की या सरकारने लोकांना फसवलंय, पण आपल्या त्या आंदोलनामुळे अरे रोज कोर्ट बसलाय असं शेतकरी विचारायचे. आता ती काय कर्जमाफीसाठी बसताय, कर्जमाफी झाली ना, अरे फसवी झाली ना, अरे कशी फसवी झाली ती, 2019ला 50,000 मिळणार. मग शेतकरी लोकांना हात लावला, म्हणलं काय ते गडवागडी सुरू झाली होती आपली. आणि कर्ज वसुली या सरकारकडनं जी सुरू झाली त्याच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरायला लागले, लोक चर्चा करायला लागले आणि या सरकारला कळलं की आता लोकांना कळलंय की आपण त्यांना फसवत होतो. मग त्यांनी घाई गडबडीने कोणाला पाठवलं, फार मोठे नेते त्या महाराष्ट्राचे, त्यांना संकट मोचक नेते म्हणतात, ते होते जळगावला. मग ह्याच्या आधी ते विमानाला गेले होते. मोदी साहेब बोलले होते की बाबा विमानं प्रायव्हेट वापरू नका, साधे विमानाला जावा नाही तर गाडीने जावा. आणि दुसऱ्याच दिवशी हे गेले मासे प्रायव्हेट विमान आले, ते आम्हाला कळलं आणि लगेचच आम्ही फोटो टाकला त्यांचा. आणि ते म्हणले हे रोहित पवारकडे काय वेगळी टीम आहे काय, आम्ही कुठं जातो ते लगेच कळतंय. आणि मग तिथं फोन केला होता मी, ही गोष्ट झाली 2 महिन्यापूर्वी. आणि मग तिथं मी त्यांना म्हटलं साहेब तुम्ही कुठे आहात, ते म्हणजे जळगावला आहे. म्हटलं साहेब तुम्ही विमानाला येऊ शकता. आज नको नको, विमानाला आले की तूच फोटो टाकशील माझा, मी येतो गाडीने. म्हणलं साहेब उद्या या. नको नको, यावं लागतंय, तुझ्याशी बोलतो, चर्चा करतो. मी म्हणलं साहेब येऊन नाही चालला, तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांशी बोलावलंय, आल्या बघतो मी. आणि मग ते आलेच रात्री 8:30-9 वाजता. तुम्ही सगळेजण तिथे होता. किती 11 वाजता. 11 वाजता आले बसले, म्हणले उठावं लागतंय. म्हणलं नाही साहेब तुम्हाला शब्द द्यावा लागतोय. मग देतो ना म्हणले. साहेब तुम्ही ठीक आहे द्याल, पण सीएम साहेबांशी बोलावं लागतंय ना तुम्हाला. मग त्यांनी फोन ट्राय केला, लागला नाही. मग त्यांचा फोन आला, फोनवर चर्चा झाली. मग काय ठरलं की चला अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आपण बसूया आणि याच्यावर तोडगा काढूया. म्हणजे आधी सरकार म्हणत होतं 1% लोकांना सुद्धा तिथं अडचण होणार नाही, पण आता ते बोलायला लागले की ठीक आहे आपण चर्चा करूया. मग आम्ही काय म्हणलं, अरे राजकारण कशाला करायचं, अजून 4-5 दिवस बसलो असतो, पण जर मंत्री झाले असतील आणि म्हणत असतील की उद्या मुख्यमंत्री साहेबांना बसू, 2 दिवसात बसू, तर मग आपण उगाच म्हणतात ताणलं की फाटतंय, पण नको ताणायला. ठीक आहे ऐकू. आणि काही लोकांनी सांगितलं होतं आम्हाला, सामाजिक कार्यकर्त्यांनी, सरकारवर विश्वास ठेवा, सरकारवर विश्वास ठेवा. ठीक आहे विश्वास टाकून बघू. तर ते म्हणले आता मग प्यावं लागतंय ज्यूस. म्हणलं साहेब नको, तुमच्या हाताने नको. जातो आपलं पवित्र श्री नामदेव पायरीच्या इथं, तिथं जे कोणी सामान्य परिवारातले वारकरी संप्रदायातले लोक असतील त्यांच्या हातून मी पेढा खातो आणि माझा तिथं उपोषण सोडतो. गेलो चालत आम्ही सगळे तिथे. आणि मग पवित्र श्री नामदेव पायरीच्या इथं काही पती पत्नी आले होते वारकरी संप्रदायाचे आणि मग त्यांच्याकडनं पेढा खाल्ला. पण आपले कार्यकर्ते उत्साही, एक दिला पेढा, दुसरा पेढा दिला. 3 दिवस तर काय नव्हतं, 3 पेढे खाल्ले, पोट दुखायला लागलं माझं. मला कुठं माहित होतं की हळूहळू खायचं असतं. आणि मग तिथून मग आपण निघून गेलो, वाट बघितली, आता फोन येईल, उद्या फोन येईल, फोन तर काय आलाच नाही. आणि मग अधिवेशन सुरू झालं, काय 15 तारीख कधीतरी सुरू झालं. हा 22 त्या दिवशी गेलो, सकाळी सही केली आणि गेलो ते टीव्हीच्या समोर. म्हणलं की आता आम्ही चाललो छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करायला. मग लगेच आम्हाला फोन आला, मंत्री बोला अरे
आपण बसूया का? म्हटलं साहेब अधिवेशन सुरू झालं, तुम्ही अधिवेशनच्या आधी बसणार होता. नाही नाही आपण बसू, चर्चा करू, काहीतरी करू. म्हणलं नाही आता जातो छत्रपती संभाजीनगरला. आणि मग तिथं अख्खा मराठवाडा फिरल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं. तुम्ही सगळे आला होता त्यातले काही जण. आणि 10,000 लोक स्वखर्चातून तिथे उपस्थित राहिले आणि तिथं 4 रस्ते बंद करून टाकले. मला रस्ते बंद करायला आता मध्ये लोक गोळा होतात, रस्ता बंद होऊन जातो. आणि मग रस्ता बंद झाला की मग अडचण येते तिथं, कारण का मेन 4 रस्ते छत्रपती संभाजीनगर पॅक. आणि मग तिथून फोन आला संकट मोचक साहेबांचा, बसावं लागतंय. म्हटलं साहेब आधीच बसणार होतो आपण. नाही नाही आता मी शब्द देतो, आपण काय झालं ते 2 दिवसामध्ये बसू. पण तिथं बऱ्याच लोकांना अडचण होती, MIDC आहे, हे आहे ते आहे. मग 4 तासानंतर मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, आपल्याच लोकांना अडचण होती, मग आपण जाऊया, बसूया. लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातून फोन आला. तेव्हा मी नाशिककडनं पुढे चाललो होतो. म्हटलं साहेब मला अजून 2 तास लागतील पोचायला. मग भेट झाली, चर्चा झाली. ते म्हणत होते की अजिबात नाही, 99% लोकांना मदत होती. म्हणलं नाही होत साहेब, 38 लाख लोकांना अन्याय होतो आणि हे जे आमच्या रेग्युलर 14 लाख आहेत त्यांना उशिरा पैसे मिळतात, त्यामुळे साहेब आपल्याला द्यावं लागते आता. ते म्हणे नाही ठीक आहे, तुम्ही बोलता काही तथ्य आहे. मग ते परदेशी कमिटीचे जे अध्यक्ष आहेत, परदेशी साहेब म्हणजे माजी अधिकारी सेक्रेटरी, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही बसा. म्हणजे ठीक आहे साहेब, जाऊन बसतो. मग गेलो त्यांच्याकडे. ते म्हणजे ठीक आहे 2 दिवसात आपण बसू. ठरलं. ज्या दिवशी बसायचं होतं त्या दिवशी ते गायबच झाले. आणि आम्ही सगळे तिथे, शेतकरी नेते सगळे तिथे, त्यांनी आपला पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे नेते होते, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे नेते होते, इतरही सर्व सामाजिक कार्यकर्ते होते. आम्ही गेलो, बसलो आणि मोकळी खुर्ची तिथं आलीच नाही ते. आणि मग आम्ही सगळे ठरवलं की मग त्या दिवशीचं पहिलं भाषण जर कोण करणार असेल तर ते मी करणार. एक साधा आमदार, कुठलंच पूर्वी पद नाही, लोकांच्या वतीने तिथं बोलत असेल आणि प्रभावी पद्धतीने बोलत असेल, पोटतिडकीने बोलत असेल, आकड्या सकट बोलत असेल, तर त्याला उत्तर कोणाला द्यावं लागतं? ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यालाच द्यावं लागलं. त्या अधिवेशनामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं. आणि आपल्याला उत्तर देत असताना त्यांना मान्य करावं लागलं की हो, या कर्जमाफीमध्ये काही त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी आम्ही काढणार आहोत. आणि त्या काढल्यानंतर नक्कीच शेतकऱ्याला जास्त पैसा दिला जाईल. आधी जे म्हणत होते की नोटंकी करत आहेत, पण आता त्यांना मान्य करावं लागलं. का? कारण का एक तर आपण आंदोलन केलं, प्रामाणिकपणे लढलो, त्यानंतर अधिवेशनात आपण मुद्द्यासकट त्या ठिकाणी बोललो आणि मग शेवटी तिथं त्यांना मान्य करावं लागलं. 35,000 कोटी रुपयापैकी 12,000 कोटी शेतकऱ्याला फक्त मिळणार होते. पण तुम्ही आणि आपण जो लढा लढला त्यामुळे सामान्य शेतकऱ्याला 12,000 कोटी नाही तर 26,000 ते 27,000 कोटी रुपये त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे आपण जो लढा लढला तो फक्त काय माझ्या पुरता नव्हता, तो या महाराष्ट्राचा तमाम जनतेचा होता, सामान्य लोकांचा होता, शेतकऱ्याचा होता. 38 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला. आणि त्यात आपल्या कर्जत जामखेडमध्ये राहणाऱ्या कुटुंब म्हणून आपण जर बघितलं तर एक 60,000 ते 80,000 लोकांना त्याचा 300 कोटीपर्यंतचा फायदा त्या ठिकाणी होणार, जो पूर्वी कदाचित 40-50 कोटीपर्यंत अडकला असता. त्यामुळे जो लढा आपण लढला तो फक्त कर्जत जामखेडच्याच लोकांना फायदा झाला असं समजून चालणार नाही. तुम्ही ज्या लढ्याला पाठिंबा दिला, ज्या कार्यकर्त्याला पाठिंबा दिला, तुमच्यामुळे या व्यक्तीला म्हणजे मला एका कार्यकर्त्याला या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्या ठिकाणी ओळखलं जातं. तो लढा लढल्यामुळे आज या महाराष्ट्रात 38 लाख शेतकऱ्यांना तिथं फायदा झाला आहे. त्यामुळे आपण संत श्री गोदर महाराजांचं दर्शन घेऊन फक्त तिथं लोकांसाठी आम्ही काम करणं असं बोलून चालत नसतं. कृतीतून आपल्याला त्या ठिकाणी दाखवावं लागतं. आणि ती शक्ती जर कोणी दिलं असेल तर या सर्व महासंतांनी त्या ठिकाणी दिली. ज्यांची सेवा आपल्याला करता आली त्या लोकांनी आपल्याला, त्या संतांनी आपला आशीर्वाद दिला, त्या महामानवांनी आशीर्वाद दिला. आणि आज त्याच्यामुळेच त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना तिथं या लढ्याला यश मिळताना आपण सगळेजण बघू शकतो. 2019ला असेच तुमचे पीक विम्याचे पैसे अडकले होते, सगळे आले होते सगळे नेते आणि मग म्हणले आपल्याला लढावं लागतं. मागून पाठपुरावा केल्यानंतर त्यावेळेस आपलंच सरकार होतं, 120 कोटी रुपये आपल्या कर्जत जामखेडचे मिळाले होते. त्याचबरोबर कुकणीचा लढा, मग पाण्याचा लढा, हा तो लढा आपला त्या ठिकाणी सुरूच आहे. आणि त्या लढ्यामध्ये फक्त आता गुलाब काकांनी अंगावर पेट्रोल घेतलं होतं, प्युअर पेट्रोल घेतलं होतं. आणि त्यांच्यावर जे दुसरे होते त्यांनी प्युअर पेट्रोलमध्ये बरंच पाणी टाकलं होतं. आम्ही रॉकेल होतं, तेव्हा रॉकेल मिळत होतं, आता रॉकेल मिळत नाही. पण आपण तसलं काही नाटक करत नाही, आपण आपलं तसंच बसतो. कुठं बसायचं तिथं आम्हाला येतात पोलीस अधिकारी म्हणतात तुम्ही बसणार आहे का? म्हणलं का नाही, तुम्ही बसलं की जरा आमची लई गोची होती, अडचण होती, तुम्ही नाही बसले तर चालेल. मग म्हणतो की मंत्र्यांना फोन लावा,
आणि आमचं बोलणं करून द्या. म्हणजे एवढं वजन कुठं ना कुठेतरी आपलं वाढलं. आता तेव्हा एक आदिवासी समाजाची मुलगी होती, ती गायब झाली होती 5 दिवस झाले, 5 नाही 2 महिने झाले आणि पोलीस त्याची दखल घेत नव्हते. मला ते कळालं. मला काही पिंपरी चिंचवडला त्या आदिवासी मुलीला न्याय देण्यासाठी तिथं मला फार सिटी पासून सगळ्यांचे फोन नका येऊ, आम्ही शोधतो 5 दिवसात शोधतो. म्हणजे शोधा, आम्ही काही चिडत नाही, येतो बोलतो जातो. आणि 5 दिवसामध्ये 2 महिने मुलगी सापडत नव्हती. 5 दिवसामध्ये ती मुलगी सापडली आणि त्या आई वडिलांच्या ताब्यात दिली. ते आहे आपल्या सगळ्यांचं वजन. त्याचं कारण आपण जो लढा लढतो मॅनेज होत नाही, प्रामाणिकपणे तिथं लढतो आणि याच्या पुढे सुद्धा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी लढावं लागणार आहे. आणि आता सुद्धा कर्जमाफी जी झाली ती तुमच्या सगळ्यांच्या आणि शेतकऱ्याच्या लढ्यामुळे आणि सर्व नेत्यांच्या लढ्यामुळे तिथे झालेलं आहे. त्याच्यात जर उद्या जाऊन काय अडचण आली तर सांगा. ही अडचण सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करू. आता आपण तहसीलदार आणि सर्व BDO आणि लोकल जे काही सगळे अधिकारी त्यांच्यावर काही बैठका घेतल्या होत्या. त्यातले 60% कामं लोकल लेवलला सुटली, 40% तशीच राहिली होती. मग काल आपण बैठका लावल्या, सगळे नेते तिथे आले होते आणि मग बरंच काय बोललं. बापूंनी शहरातले विषय मांडले, त्यानंतर परवर भाऊंनी शेतकऱ्याचे विषय मांडले, गुलाब काकांनी काही विषय मांडले, आबांनी मांडले. मग असे सगळ्यांनी तिथं मुद्दे मांडत गेले. म्हणजे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे मुद्दे होते, म्हणजे त्याच्यात वर्ग 2च्या जमिनी होत्या, त्या आता बऱ्यापैकी लागवडीला एक नंतर नॉर्मल झालेला आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे. त्याच्याच बरोबर कुकडीचे मालडोक पूर्वीच तूच सुटला, पण त्यानंतर कुकडीचे काही प्रश्न होते, मूळ संपादनाचे, तोही मुद्दा. आता जे काही अतिरिक्त पावसाचं पाणी येते ते सगळे आमचे बंधारे भरून द्या, त्यासाठी कलेक्टर साहेबांना आपण मिळून सांगितलं. त्यानंतर जे विहिरी ज्या कॅन्सल झाल्या तर परत एकदा आता घ्यायसाठी आपण सांगितलं. रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत तिथं लोकांना त्या गोष्टीचा विरोध आहे. म्हणजे आपलं कॅन्सल नाही केलं, आपलं थोडं साईडला ठेवलेलं आहे. मग त्यांनी कुठं घेतलं तर ते फॉरेस्टची भाग आहे. मी तिथे गेलो होतो या कार्यक्रमासाठी, ते म्हणले हे फॉरेस्ट आहे. म्हणजे अरे वा. आणि मग इथे MIDC येते, म्हणजे फॉरेस्टवर MIDC कसं येते. तर राम शिंदेंनी म्हणजे माझ्या विरोधकांनी ते बघितलंच नाही ना, ते टाकली तिकडं. आता गेलं फॉरेस्टमध्ये सगळं, त्यांना कळलं काय गडबड झाली. मग त्यांनी आता 3ऱ्या ठिकाणी गेलंय आणि त्याच्या आसपास त्यांचे काही कार्यकर्ते जमिनी घेतात असं आम्हाला कळलंय. तर तिथे काही केलं तरी त्या खबदरात कसं येणार नाही. तिथं एकतर शेती चांगली केली जाते आणि तिथं शेतकऱ्यांच्यावर सुद्धा विरोध आहे. त्यामुळे आपण तिथं करणार तिथं करू. आता बरीच आंदोलन कांद्यासाठी झालं, आता बरीच आंदोलनं आपण कर्जमाफीसाठी केली, विद्यार्थ्यांसाठी केली, महिला सुरक्षेसाठी केली. आता एकदम मोठे आंदोलन आपण आपल्या कर्जमाफीने MIDC साठी करायला काय आहे ते आपण नक्कीच ते आंदोलन येत्या काळामध्ये करूया. आणि अजूनही काही जे मुद्दे असतील, बरेच काही मुद्दे, ते मुद्दे येत्या काळामध्ये आपण सगळेजण मिळून सोडूया. त्यानंतर 2 शब्द दिले होते दादांना, अजित दादांना. एक म्हणजे केस कापले जातात, फेटा घातल्यामुळे कळणार नाही तुम्हाला. आणि दुसरं होतं शारीरिक वजन कमी करणं. त्यांचं आमचं मत होतं की, दादांचं मत होतं की राजकीय वजन वाढव आणि शारीरिक कमी कर. आता जामखेडला ही चर्चा चालू होती, तेव्हा लोकांनी विचारलं कसं केलं जरा सांगा. म्हणलं जरा जेवण कमी करायचं, मटण कमी करायचं, चिकन खावा, गोड कमी करा. पण जर साखर खायची असेल तर बारामती ॲग्रोची खायची. म्हणजे गोड कमी करा, त्यानंतर मटण सारखं कमी करा. रोज एकच भाकरी 1.5 भाकरी जास्तीत जास्त. आणि बाकी काय नाही, बाकी हवा आणि पाणी. पण बारामती आणि मग त्याच्यात श्रावण असेल तेव्हा मग पिठलं भाकरी, नाहीतर आपली चटणी भाकरी, नाहीतर आपलं हिरवी भाजी आणि भाकरी. असं ते कार्यक्रम ठेवायचे आहे. आणि मग त्या पद्धतीने म्हणजे आता जे जेवायला जाणार आहेत त्यांनी त्यांच्या वजनाकडे बघावं आणि मग ठरवावं किती खावं. गोड त्यासाठीच नाही तसे ठेवलं नाही ना, तसे साखरेचे भाव रेट वाढले, तेव्हा टेन्शन नाही. आणि बापूंनी जर तुम्हाला हे जे काय मेनू आहे तो जर आवडला तर बापूंमुळे, नाही आवडला तरी बापूंमुळे. का गोड नाही दिलं, का नाही काय केलं तर ते बापूंना तुम्ही त्या ठिकाणी विचारा. त्यावेळेस सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम घेतला, चांगला कार्यक्रम झाला, उशीर झाला. पण म्हणतात ना की जेव्हा आपली लोक